Good morning, one and all. Today we are discuss about the topic of international theory. You are aware about that the business economics is a core subject in commerce, and therefore a student can be focused on international trade. So we can discuss about why the need of international trade. I know very well there is a mixed audience, Marathi as well as English. So we can deliver today's lecture in the both languages with the PPT, with the graphical illustration and some of the numerical examples also given to you about the understanding the international theory. So basically we can go for that, the basic theory and basic concepts. So we can start with introduction. So we can share with some of the PPT, with the presentation of this PPT, we can elaborate the points. If any doubt you have raised your mind, just you keep it the questions in your notebook. After the finish the first theorem, then we can move for that question and answer. So first we can let us start with the international trade theory. Fundamental questions will be raised in the mind is, why international trade? Why does the international trade take place? Another question can be raised in the mind that what determines which country should export a particular good and which country should import it. Another question can be raised that who gain from such trade? आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मला असा प्रश्न पडतो की एका बाजूला माझ्या डोक्यात असा विचार आहे की कोणतंही राष्ट्र स्वयंपूर्ण असावं, सेल्फ सफिशियंट. मग जर आपण स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर असताना आपल्याला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय थेरी ज्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय सिद्धांत जे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ जे आहेत ते आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी व्हा असं का सांगतायत? म्हणून तो प्रश्न निर्माण झाला. म्हणून पहिला प्रश्न की आंतरराष्ट्रीय व्यापार का करायचा. दुसरा प्रश्न निर्माण होतोय की कोणी निर्यात करायची आणि कोणी आयात करायची. मग ह्या आयात आणि निर्यातीमधून कोणाला फायदा होणार आहे. म्हणून आपल्याला या विषयाला पुढे न्यायचंय. पुढच्या पीपीटीतनं आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी पुढची आपली पीपीटी जी आहे ती आपल्याला एक्सप्लेन करेल व्हाय डू नेशन्स ट्रेड. मी दोन अप्रोच या ठिकाणी ठेवतोय. वन इज अ सप्लाय साइड and second is demand side. Supply side, why do the nation trade? दोन राष्ट्रांनी व्यापार का करावा? So the first thing is the nations are different. राष्ट्र ही वेगवेगळी आहेत. अमेरिका हे वेगळं अस्तित्व आहे, भारत हे वेगळं अस्तित्व आहे, जपान हे वेगळं आहे. मग कोणत्या बाबतीत वेगळं आहे? तर तसं आपण इंटरनॅशनल थेअरी आणि नॅशनल ट्रेड याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बहुसंख्य कंपॅरिझन द्यावे लागते. पण आता आपण काही मुद्द्यांचा, काही फोकस पॉइंटचा आपण विचार आता करणार आहोत. मग हे डिफरन्सेस कशामध्ये आहे? तर पहिलं डिफरन्सेस आपल्याला दिसतंय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक साधन संपत्तीचं असमान वितरण. साऊथ आफ्रिकेमध्ये जर विचार केला तर सोन्याच्या खाणी आहेत, ते भारतात नाही आहेत. आपण सौदीचा विचार केला किंवा त्या संपूर्ण परिघाचा विचार केला तर तिथे पेट्रोलियम पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये. आपण जपानचा विचार केला तर जपानकडे टेक्नॉलॉजी आहे, तेवढ्या लेवलची टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे जितक्या मोठ्या प्रमाणावर
अन्नधान्य उत्पादित होतंय, तागाचं उत्पादन होतंय, कापसाचं उत्पादन होतंय, एवढं ब्रिटनमध्ये नाही. याला आपण म्हणतो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता ह्या नॅचरल रिसोर्सेस मध्ये हवा, पाणी हे सगळ्या गोष्टी आल्याच. खरं तर आपल्याकडे ऋतुमान आहेत. 3 ऋतुमान व्यवस्थित आपल्याकडे येतात. रेनी सीझन नंतर आपण जातो समर, विंटर मध्ये, आणि विंटर नंतर आपण जातो समर मध्ये. हे सगळं नैसर्गिक वातावरण इतर देशांमध्ये अवेलेबल आहे का? नाही आहे. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की नॅचरल रिसोर्सेस मध्ये अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. डिफरन्स इन टेक्नॉलॉजी, मग अशी म्हटल्याप्रमाणे टेक्नॉलॉजी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, आणि म्हणून डिफरंट टेक्नॉलॉजी असल्यामुळे प्रत्येक राष्ट्र वेगळ्या एका राष्ट्रापेक्षा सुपेरियर आहे. आणि म्हणून आपण जेव्हा क्रमांक पाहतोय तर ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी चांगली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या आधारावर ते सुपेरियर ठरतात, आणि म्हणून ते सुपेरियर आहेत म्हणून त्यांच्या प्रॉडक्टला डिमांड येते. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो डिफरन्सेस इन टेक्नॉलॉजी. ही सप्लाय साइड आपण बघतोय, एवढं लक्षात घ्या. दुसरा कॉस्ट ऍडव्हान्टेज. आता भारताकडे सगळ्यात जास्त काय आहे तर लेबर आहे, म्हणून आपण त्याला लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीने जर आपण केलं तर भारतामध्ये अवेलेबल असलेला लेबर हा स्वस्त आहे कंपॅरेटिव्हली टू अमेरिका, कंपॅरेटिव्ह इंग्लंड यांच्यापेक्षा आपल्याकडची लेबर कॉस्ट जी आहे ही लोएस्ट आहे. आणि म्हणून आपल्याला काही प्रमाणामध्ये जर हे लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीने आपण प्रोडक्शन केलं तर मग आपल्या उत्पादन खर्चामध्ये घट होईल, आणि कंपॅरेटिव्हली इतर राष्ट्रांपेक्षा त्याच वस्तूला आपण कमी खर्चामध्ये निर्माण करू शकू. म्हणून तो वाक्य पुढचं वापरलं आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर द सेम प्रोडक्ट डिफर अमंग द डिफर लोकेशन्स. आपण राज्याचा जरी विचार केला तरी लक्षात येईल तुम्हाला, जास्त लांब जायची गरज नाही. पंजाबमध्ये गहू जितक्या स्वस्त प्रमाणामध्ये निर्माण होईल तेवढा मला तो खाली साऊथ मध्ये तेवढ्या प्रमाणात निर्माण होऊ शकत नाही. जेवढ्या प्रमाणामध्ये साऊथ मध्ये तांदूळ उत्पादन कमी खर्चात होऊ शकेल तेवढ्या क्वालिटीचं उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकणार नाही. हा जो डिफरन्सेस आपल्या बाबतीत घडतोय तोच डिफरन्सेस आपल्याला इंटरनॅशनल लेवलला पण दिसतो. म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर द सेम प्रोडक्ट डिफर अमंग द डिफर लोकेशन्स. आपण ऍब्सोल्यूट थेरी जी आहे आणि कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज जे आहे, दोन थेरी आहे, याच्यामध्ये याचं विवेचन खूप सुंदर रीतीने केलेलं आहे कॉस्ट डिफरन्सेस मध्ये. आणि म्हणून आपल्याला या कॉस्ट डिफरन्सेस मुळेच इंटरनॅशनल ट्रेड टेक प्लेस आहे, तो अस्तित्व टिकून आहे, त्याचं अस्तित्व महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे डिफरन्सेस इन प्रेफरन्सेस. आपणच बघा ना, हापूसच्या आंब्याला जास्त मागणी करतो इतर आंब्यांपेक्षा. आंबे कितीतरी प्रकारचे आहेत, पण आपण जास्त मागणी कोणाला करतो तर आपण हापूस आंब्याला जास्त मागणी करतो. आणि मग जेव्हा आपण हापूस आंब्याची मागणी करतो त्याचा अर्थ असा आहे की हापूसची टेस्ट वेगळी आहे म्हणून आपण हापूसची मागणी जास्त करतो. मग केसर आहे, बदाम आहे, या सगळ्यांपेक्षा आपण जास्त महत्व कोणाला दिलं आपण तर आपण त्याच्या टेस्टला दिलेलं आहे. तेच एक्झाम्पल मी डिफरंट पद्धतीने मांडलेलं आहे. अमेरिका प्रेफर द बासमती राईस ग्रोन इन इंडिया बिकॉज ऑफ स्टेट डिफरंट ड्यू टू द डिफरंट इन्कम अल्टिट्यूड. माणसाचा अल्टिट्यूड पण वेगळा आहे. सामान्य माणूस दरवेळेस हापूस घेईल का? नाही घेणार, त्याला साध्या आंब्यांवर सुद्धा यावं लागेल. मग अशा वेळेस आपण त्याला डिफरन्सेस जो म्हणतोय तो इन्कम अल्टिट्यूड वर आहे, म्हणजे माणसाकडे अवेलेबिलिटी किती आहे उत्पन्नाची त्यानुसार सुद्धा ते डिपेंड आहे. त्याला आपण म्हणतोय डिमांड कन्स्ट्रेंट. आपण डिमांड साइडचा जेव्हा विचार करतो तो डिमांड कन्स्ट्रेंट आहे. इन्कम हा डिमांड कन्स्ट्रेंट आहे. माझ्याकडे अवेलेबल असलेलं, मला असलेलं प्रेफरन्सेस. एखादी गोष्ट एखाद्या माणसाला पुरणपोळी आवडत नाही, पण काहींच्या दृष्टिकोनातून पुरणपोळी ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे डिमांडसाठी सुद्धा प्रेफरन्सेस महत्वाचा आहे. आणि म्हणून डिमांडला महत्व येतं ते डिमांड साईडला. या बाबतीमध्ये कोणत्या वस्तूला कोण महत्व देतं त्यानुसार. आणि म्हणून आपल्याला नेशनला व्यापार करावा लागतो, हे त्यातनं गोष्ट आहे. जसं नेशन आर डिफरंट आहेत तसं अचिव्हिंग इकॉनॉमीज ऑफ स्केल इन प्रोडक्शन
काही प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केल येतं, जे आपण यापूर्वी पाहिलं होतं. जसं आपण म्हटलं लेबरच्या बाबतीमध्ये इकॉनॉमीज तयार होतात, टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये इकॉनॉमीज तयार होतात, ऑर्गनायझेशन म्हणजे इंटलेक्च्युअल पीपल जे आहेत त्यांचं एकत्रीकरण आलं, त्याचं ऑर्गनायझेशन झालं, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या शॉपकीपरला साध्या वस्तू विकण्यासाठी जास्तीची किंमत द्यावी लागते. पण तुम्ही त्या मॉलमध्ये जर गेलात तर मॉल ऍडव्हर्टाईज करते की आम्ही कमी वस्तू कमी भावात विकतो. तूर डाळ साध्या दुकानामध्ये आपण जर गेलो तर 105 रुपयाने आपल्याला मिळेल, पण तीच आपण मॉलमध्ये गेलो तर यदा कदाचित ते आपल्याला 100ला पण देतील किंवा किंमत तीच ठेवून ऍडिशनल काहीतरी आपल्याला सप्लाय करतील. मग ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इकॉनॉमीज. मग डिमांड असेल त्याला त्या वस्तू का परवडतात, कारण तो लमसम खरेदी करतो. शेतकऱ्यांकडनं ताबडतोब तो तूर खरेदी करत असेल किंवा तुरीची डाळ खरेदी करत असेल, लमसम कॉस्ट मध्ये त्याला तो येतो, त्यामुळे त्याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्या इकॉनॉमीज त्याच्या होतात, त्या इकॉनॉमीज तो काही प्रमाणामध्ये कन्झ्युमरकडे शिफ्ट करतो. ह्या ज्या इकॉनॉमीज आहेत त्याचा आपल्याला फायदा होतो. तुम्हाला FY मध्ये याचं बेटर एक्झाम्पल दिलं गेलं असेल. आपण कारखान्यांचा विचार करू. साखर कारखाने कशासाठी उभारले गेले? साखर निर्मितीसाठी. पण त्याचे परिणाम बघा कसे होत गेले. मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की इकॉनॉमीज कशी तयार होते एका कारखान्याला. कारखाना निर्माण झालाय साखर बनवण्यासाठी, पण पर्याय काय काय झाले बघा. मग तुम्ही वारणानगरला लक्षात घ्या, तुम्ही त्यानंतर पुढे जाऊन आणखीन तुम्ही इस्लामपूरचं बघा, कुठलाही बघा, तुम्हाला एक्झाम्पल त्याच्यामध्ये करता येईल. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की ऊस तयार करायला लागले म्हणजे मग गुरांसाठी चारा तयार झाला, म्हणून गुरं आली. गुरं आली म्हणजे काय भाकड गुरं येतील का? नाही. मग भाकड गुरांच्या ऐवजी म्हशी आल्या, गायी आल्या, म्हणजे मग दूध डेअरी चालू झालं, दुधाचं प्रोडक्शन तिकडे निर्माण झालं. ऊस कारखान्याला आला, ऊसापासून चिपाट तयार झालं, आपोआप त्या ऊसाला सब ह्यामुळे पेपर मिल तयार झाली, पेपर तयार करण्याचा तिकडचे सब झालं, म्हणजे रॉ मटेरियल त्यांचंच. आणि ते रॉ मटेरियल जे वेस्टेज होतं त्याच्यातनं त्यांनी काय केलं, बाय प्रॉडक्ट तयार केलं. ही एका बाजूला म्हणजे ऊस तयार होईपर्यंतची प्रोसेस. पुढे गेल्यावर आपण जर पाहिलं तर मग त्यातनं काय तयार व्हायला लागलं, अल्कोहोल तयार व्हायला लागलं. त्याच्या पुढे जाऊन आपण मोलासेस आहे, त्या मोलासेस पासून पुन्हा आपण वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टीला आपण इकॉनॉमीज असं म्हणतो. मग ती इंटरनल इकॉनॉमीज असेल, एक्सटर्नल इकॉनॉमीज असेल, याच्यामुळे सुद्धा दोन राष्ट्रांमध्ये व्यापार होण्यासाठी संधी निर्माण होते. म्हणून आपण पुढे जातोय, वाय ट्रेड थेअरी. त्याची स्टडी आपल्याला का करायचं आहे हे वेगळं आहे, दोन व्यापार चालू आहेत, पण मग आपल्याला वाय द स्टडी ट्रेड थेअरी. मग आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातोय की तो कशासाठी आपल्याला करायची आहे. आपली पुढची स्लाइड आपण त्याच्यामध्ये बघतोय. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय तो वाय स्टडी द ट्रेड थेअरी, म्हणजे आपण ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास का करायचा आहे. तर पहिली गोष्ट, टॉक अबाउट. कशाबद्दल आपण बोलणार आहोत आज? द बेनिफिट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशांना होणारा फायदा. मग हा फायदा कशा बाबतीत होतोय आणि ती कोणती थेअरी मला सांगतेय त्याच्यासाठी. तर पहिली आपण थेअरी जातोय क्लासिकल थेअरीकडे. या क्लासिकल थेअरीमध्ये आपल्याला काय दिसतंय, थेअरी शोज why countries should trade for product and services even when they are produced them domestically. राष्ट्र आपल्या देशामध्ये ती उत्पादनं करू शकतात, दोन्ही वस्तूंचं, चारही वस्तूंचं, जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या लागतात तेवढ्या, पण तरी सुद्धा दोन राष्ट्रांनी आपल्या वस्तू आणि सेवा यांचं जर एक्सचेंज केलं तर त्या व्यापारातनं फायदा होतो, असं आपल्याला क्लासिकल थेअरी सांगतं. आणि म्हणून आपल्याला व्यापार करण्याची गरज भासली. म्हणून पहिली थेअरी जर कोणती आली असेल तर क्लासिकल थेअरी, की दोन राष्ट्रांनी व्यापार केल्यावर दोन्ही राष्ट्रांना फायदा होतो, हे त्यांनी आपल्याला क्लिअर केलं. आपण दुसऱ्या बाबतीमध्ये दुसऱ्या पॉइंटकडे जातोय, टॉक अबाउट पॅटर्न ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकृतिबंध कसा आहे, साचा कसा आहे, त्या आकृतिबंधाचा आपण विचार करतो, पॅटर्न ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. मग हा पॅटर्न ऑफ इंटरनॅशनल ट्रेड जो आहे
तो कशावर डिपेंड आहे? तर फॅक्टर एंडोमेंट थेअरी. फॅक्टर एंडोमेंट थेअरी मीन्स याचा अर्थ असा होतोय की ज्या राष्ट्राकडे जे उत्पादनाचे घटक जास्त प्रमाणात आहेत त्या घटकांच्या साह्याने त्यांनी उत्पादन करणं. भारताने कोणतं केलं पाहिजे? लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक. अमेरिकेने कोणतं केलं पाहिजे? कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निकने केलं पाहिजे. हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं? तर फॅक्टर एंडोमेंट थेअरी करतंय. म्हणजे काय करतोय तो? की ज्याच्याकडे जे चांगलं आहे त्याने त्याचं स्पेशलायझेशन करावं, स्पेशलाइज व्हावं त्या गोष्टींमध्ये, आणि मग त्या वस्तूचं उत्पादन स्पेशलाइज जर केलं तर मग त्याला जे सरप्लस तयार होईल तो सरप्लस त्याने दुसऱ्या राष्ट्राला द्यावं, आणि कंपॅरेटिव्हली दुसऱ्या राष्ट्राकडे जे सरप्लस आहे ते आपण खरेदी करावं. म्हणजे मी माझं सरप्लस निर्यात करावं आणि दुसऱ्याचं सरप्लस मी आयात करावं. इथे आपल्याला एक्सपोर्ट कोणी करावं आणि इम्पोर्ट कोणी करावं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फॅक्टर एंडोमेंट थेअरी देतं. म्हणजे मी जे ते 3 प्रश्न निर्माण केले होते त्या 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलंय. आणि तिसरं मला म्हणतोय टॉक अबाउट द रोल ऑफ इंटरव्हेन्शन. गव्हर्नमेंटचा इंटरव्हेन्शन का असावा? तर गव्हर्नमेंटचं इंटरव्हन यासाठी असावं की 2 राष्ट्रांचा जेव्हा व्यापार होणार आहे तेव्हा ह्या 2 राष्ट्रांच्या व्यापारामध्ये गव्हर्नमेंटचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. बिकॉज ऑफ दे आर द पॉलिसी मेकर्स, दे टेक द डिसिजन्स. आणि म्हणून आपल्याला ह्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटची हेल्प अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून रोल ऑफ गव्हर्नमेंट इज अ प्लेइंग इम्पॉर्टंट रोल बिकॉज डिझायनिंग ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? तर पहिला इम्पॅक्ट होईल टॅरिफ. जकाती लावल्या जातील. म्हणजे मी जर अमेरिकेतनं स्वस्तात वस्तू आणायचं आहे तर त्याला शासन यदा कदाचित भारताच्या उद्योगधंद्याला प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यावर टॅरिफ आकारेल. मग ह्या टॅरिफ कशा ठरवल्या जातील? मग कोणता कोटा ठरवला जाईल का? म्हणजे किती बॅरल आणावेत. समजा आपण सौदीमध्ये त्या ज्या राष्ट्र आहे त्या राष्ट्रांकडनं आपण जर आणायचं ठरवलं तर मग आपल्याला ठरवावं लागेल की किती बॅरल प्रॉडक्ट आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट आणावं, किती कार्स आपण आणाव्यात, किती कॉम्प्युटर्स आपण आणावेत, किती आपण आपले जे काही टेक्नॉलॉजी आहे ती आयात करावी. हे ठरवण्याचा, हे रोल प्ले करण्याचं देशाच्या संपूर्ण धोरणाला म्हणजे जी पॉलिसी आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटचा रोल महत्वाचा असतो. आणि म्हणून मला ह्या रोल इंटरव्हेन्शनचा आहे याच्यावर बोलावं लागेल. म्हणजे आपण जेव्हा स्टडी करू तर आपल्याला ह्या 3 गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. इंटरनॅशनल ट्रेड मधून बेनिफिट काय होणार, पॅटर्न ऑफ इंटरनॅशनल ट्रेड काय असणार आणि रोल ऑफ इंटरव्हेन्शन काय असणार आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग आपण आत्ता जातोय, मग जर असं होणार असेल, इंटरनॅशनल ट्रेड करायचाच असेल तर मग मला त्या थेअरी वाचाव्या लागतील. मग मला त्या थेअरी जर वाचायच्या आहेत तर मला मी नेक्स्ट त्याच्यामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की मग हा व्यापार कसा असेल आणि कसा व्हावा. मग याची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला पहिल्या गोष्टीतनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. इंटरनॅशनल ट्रेड थेअरीज हॅज बीन लॉंग हेल्ड दॅट. ही एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेस मधून आपण करतोय. मग काय होईल सुरुवात? तर पहिलं वाक्य बघा, मस्त वाक्य आहे ह्याच्यामध्ये. सम ट्रेड इज बेटर दॅन नो ट्रेड. ज्या देशामध्ये व्यापार आतापर्यंत होत नसतील त्या राष्ट्रांनी व्यापाराला सुरुवात करावी जेणेकरून त्या ट्रेड मधून त्यांना फायदा होईल. म्हणून म्हणतोय आपण सम ट्रेड इज बेटर दॅन नो ट्रेड. पुढचा आपण जाऊन म्हणतोय मोर ट्रेड इज बेटर दॅन लेस ट्रेड. म्हणजे व्यापार सुरू झाला मग तो कमी करायचा का? मला जेव्हा असा आनंद वाटायला लागला की माझं राष्ट्र इतर देशांना धान्य पुरवतो आहे, माझं राष्ट्र इतर देशांना कापड पुरवत आहे, माझं राष्ट्र इतर देशांना आणखीन वस्तू देतोय, असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला जो आनंद होतो तेव्हा मी म्हणतो मग माझा व्यापार कमी का, 2%, 3% का, तो वाढावा. म्हणून मोर ट्रेड इज बेटर दॅन लेस ट्रेड. आणि मग जेव्हा मला असं लक्षात आलं, अरे इतर राष्ट्रांमध्ये मी व्यापार करू शकतो, मला बेनिफिट होतोय, माझ्या राष्ट्राकडे फॉरेन करन्सी येत आहे, माझ्या मॉनिटरी पॉलिसी फ्रेम करताना मला त्याची मदत होते,
मग माझा व्यापार वाढला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटायला लागतं. जो एक्सपोर्टर इंडस्ट्री आहे त्या एक्सपोर्टर इंडस्ट्रीला असं वाटायला लागतं की माझं अधिकाधिक एक्सपोर्ट प्रोडक्शन व्हावं. आणि जे डिलिव्हर करणारी आहेत, 2 राष्ट्रांमधलं एक्सचेंज करणारी माणसं आहेत, त्यांना वाटायला लागतं की एक्सचेंज रेट याच्यामुळे स्टेबिलाईज होतो. मग मी व्यापार केला पाहिजे. मग त्यासाठी काही रेट टॅप्स असतात त्या बाजूला झाल्या पाहिजे. म्हणून पुढचं वाक्य आहे, फ्री ट्रेड इज अ बेटर दॅन रिस्ट्रिक्टेड ट्रेड. म्हणजे सरकारने मुक्त व्यापाराला संधी दिली पाहिजे. बघा, जिथे व्यापार नाही तिथे व्यापार झाला पाहिजे. व्यापार सुरू झाला तर तो छोटा असता कामा नये, तो मोठा झाला पाहिजे. आणि जर मोठा व्हायचा असेल अजून तर मग या रिस्ट्रिक्शन काढल्या पाहिजे. एवढंच त्या ट्रेड थेअरी मधला मतितार्थ आहे. सॉरी, मी पुढे जातोय. फ्री ट्रेड, मुक्त व्यापार, असं जो पहिलं वाक्य शेवटच्या याच्यामधलं मी बोललो, तो फ्री ट्रेड म्हणजे काय आहे? इज अ सिच्युएशन वेअर द गव्हर्नमेंट डज नॉट इन्फ्लुएन्स इंटरनॅशनल ट्रेड थ्रू द कोटा अँड टॅरिफ. जे सरकारचं इंटरव्हेन्शन त्यातनं कमी होणं, यालाच आपण फ्री ट्रेड म्हणतो, साधं आणि सोपं. किंवा सरकारने आमच्या व्यवहारामध्ये, 2 राष्ट्रांच्या व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन करू नये, याला आम्ही म्हणतो फ्री ट्रेड. पुढे फ्री ट्रेडला आपण दुसरं वाक्य वापरलंय, इज कन्सिडर्ड टू बी फेअर. फेअर म्हणजे मुक्त व्यापार, बरोबर? तो मुक्त संचाराप्रमाणे असला पाहिजे. फ्री मस्ट बी फेअर, तो चांगला असला पाहिजे, सुस्थितीत असला पाहिजे. अशा प्रकारचं आपलं त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन्स आहे आणि ते व्हायला पाहिजे. मग म्हणून आपण आता पुढे जातो आहे तो ह्या मुद्द्याला, की मग कोणकोणत्या थेरीज आहेत त्या आपण कशा बघायच्या. आता ह्या थेरींची माहिती तुम्हाला देण्यामागचा माझा उद्देश काय? जर समजा एमसीक्यू सारखे क्वेश्चन्स आले तर मग ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट असल्या पाहिजे. म्हणून मी याला वेगळ्या पद्धतीने स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय, वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्याला मी नाव दिलंय अन ओव्हरव्ह्यू द ट्रेड थेरी. अर्ली थिंकिंग म्हणजे आपल्याला त्या थेरीमध्ये जाण्याच्या आधी त्याबद्दलचं बॅकग्राऊंड माहित असलं पाहिजे. म्हणून पहिली थेरी कोणती होती? द थेरी ऑफ मर्कंटायलिझम. म्हणजे 1600 ते 1900 ह्या कालखंडामध्ये आपल्याला थेऱ्या जर पहिल्या लक्षात कोणत्या आल्या असेल तर थेरी ऑफ मर्कंटायलिझम. इकॉनॉमिक्सचा एक सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. एखादी थेरी राहिली, बराच काळ चालल्यानंतर त्याची चिकित्सा केली जाते, क्रिटिसाइज केला जातो आणि मग त्यांची जी लिमिटेशन्स आहे ते बाजूला करून नवीन थेरी जन्माला येते. म्हणून ॲडम स्मिथने पुढे आला, ॲडम स्मिथ, आणि त्याने तयार केली द थेरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. म्हणजे बघा, बेसिकली मर्कंटाईल थेरीमध्ये, म्हणजे ज्याला आपण क्लासिकल थेरी असं म्हणतो, त्या क्लासिकल थेरीमध्ये काय सांगितलं होतं? आपला व्यापार करायचा आहे, आपण व्यापार करणार आहोत असं त्याने आपल्याला सांगितलं होतं. आणि तो कसा करायचा आहे? तर बेनिफिटसाठी करायचा आहे. मग त्याची चिकित्सा केली गेली, त्यातले काही लूपहोल्स असतील, त्यातले काही लिमिटेशन्स असतील, ते रिकॉर्डने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाव दिलं त्याने थेरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. 1776चा त्याचा हा सिद्धांत आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन त्याला वाईड कव्हरेज देण्याचा किंवा त्यातले आणखीन लिमिटेशन्स काढण्याचं काम रिकार्डोने केलंय आणि त्यांनी नाव दिले त्याला थेरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. मग हा कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज 18व्या शतकामध्ये 1817 मध्ये त्यांनी निर्माण केला. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं हेक्चर अँड ओलिन थेरी, ज्याला मी फॅक्टर एंडोमेंट असं म्हणालो होतो, त्या बाबतीत अधिक क्लेरिफिकेशन करणारं थेरी जी आहे ती हेक्चर ओलिनची थेरी आहे, ती 20व्या शतकातली. आणि अलीकडे त्याच्यावर आणखीन इकॉनॉमीज ऑफ स्केल पण मी वाक्य वापरलं, त्या इकॉनॉमिक स्केल सांगणारे नवीन न्यू ट्रेड थेरी बेस्ड ऑन इकॉनॉमिक ऑफ स्केल. त्यानंतर पुढे आलं प्रॉडक्ट लाईफ सायकल थेरी, त्याच्या पुढे आलं पोर्टर्स कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्स थेरी. पण आता आपण आपल्या सिलेबसमध्ये हेक्चर ओलिन पर्यंत आहोत, म्हणून आपण हेक्चर ओलिन पर्यंतच बोलणार आहोत. पुढच्या न्यू ट्रेड थेरीज वगैरे इकॉनॉमीज आहे, जशी आपल्याला गरज भासेल त्याप्रमाणे आपण त्याच्यावर डिस्कशन करू, किंवा प्रॉडक्ट लाईफ सायकलला जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे त्याच्यावर बोलणार आहोत. म्हणून मी आता बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो, ह्या थेरीज काय सांगतात. म्हणजे असं नको व्हायला की आपण थेरीज बद्दल काहीच बोललो नाही. म्हणून आधी मी तुम्हाला थेरी बद्दल सांगतो आणि मग मूळ आपला जो टॉपिक आहे, कोर टॉपिक, त्याच्याकडे जातो. थेरी ऑफ मर्कंटाइलाइझेशन, यालाच आपण क्लासिकल थेरी असं पण म्हणतो. अ ट्रेड थेरी प्रिव्हिलेज ड्युरिंग द 16th to 19th century.
द वेल्थ ऑफ नेशन हा सगळ्यात महत्वाचा ऍडम स्मिथचा जो आहे तो त्याच्यामधलाच एक सिद्धांत आहे. द वेल्थ ऑफ नेशन इज मेजर बेस्ड ऑन इट्स अक्युमुलेटेड वेल्थ. म्हणजे संपत्ती, एकत्र संपत्ती कशी येते, संपत्ती साठत कसं जातो, संपत्तीचा संचय कसा होतो, हे अकॉनॉमिक वेल्थ मध्ये सांगितलं. आणि इन टर्म ऑफ गोल्ड अँड सिल्वर, तेव्हा आपल्याकडे जी सिस्टीम होती, आधी बार्टर होती, त्याच्यानंतर गोल्ड सिल्वर, याच्यामध्ये आपण आलो. पेपर करन्सी वगैरे, कॉइन्स वगैरे हा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता, म्हणून त्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही आहोत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. पुढचं आपल्याला येतंय, नेशन्स शुड अक्युमुलेट वेल्थ बाय इनक्रीजिंग एक्सपोर्ट अँड डिस्करेजिंग इम्पोर्ट. म्हणजे मर्कंटाईल थेअरी मधला एक लिमिटेशन आलं. काय लिमिटेशन आलं? तो म्हणतो एक्सपोर्ट वाढवा आणि इम्पोर्ट कमी करा. हेच जर धोरण प्रत्येक राज्य, प्रत्येक देशाने जर वापरलं तर काय होईल? एव्हरीबडी कॅन रिस्ट्रिक्ट द इम्पोर्ट्स. सगळ्यांनी रिस्ट्रिक्ट केले इम्पोर्ट, तर मग एक्सपोर्ट होणार कुठून? म्हणजेच आपल्याला गरज कशाची भासली? फ्री ट्रेड. तो शब्द आला, तो इथे आला, कारण ह्या सिद्धांताने मला लिमिटेशन्स दिलं. काय लिमिटेशन्स दिलं? काय मला सांगितलं? इनकरेजिंग एक्सपोर्ट. मान्य, मी एक्सपोर्ट वाढवायचं, पण घेणार कोण? त्यानेही जर रिस्ट्रिक्शन्स आणले इम्पोर्टवर, तर माझ्या वस्तू कोण घेणार? म्हणून इथे लिमिटेशन्स आलं. आणि मग त्या लिमिटेशन्समुळे पुढे गेलो आपण. द थिअरी ऑफ मर्कंटालिझम एम टू क्रिएटिंग द ट्रेड सरप्लस. एक बेनिफिशियली त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक राष्ट्राने सरप्लस करावं. म्हणजे आज आपण बघतोय बघा, प्रत्येक माणसाने सरप्लस का ठेवावा, त्याचं बघा आता बेस्ट एक्झाम्पल आपल्याला यायला लागलेली आहेत. आता लॉकडाऊनचा पिरियड आहे. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरीच माणसं रोजगार विरहित झालेली आहे, बरीच कुटुंब घरात अडकली आहे. मग आता त्यांच्यासाठी उत्पन्नाचा जो सोर्स आहे त्याला मर्यादा आला. मग अशा वेळेस प्रत्येकाकडे काय असलं पाहिजे? सरप्लस असलं पाहिजे. हे मर्कंटालिझम सिद्धांत जो आहे, क्लासिकल थेरीज आहे, ते आपल्याला सांगत होता की प्रत्येक राष्ट्राकडे सरप्लस असावं. फॉर एक्झाम्पल आपण साधा विचार करू, पॅन्डेमिक सिच्युएशन सोडून देऊया. जर ड्रॉट असता, जर आपल्याकडे आता असं गृहीत धरूया आपण, तर दुष्काळ असतं तर आपण काय केलं असतं? आता पुढच्या वर्षाचं उत्पन्न जर झालं नसतं शेतीमधलं, तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं? एकतर इम्पोर्ट करावं लागलं असतं. इम्पोर्ट नसतं करता आलं तर मग आपल्या लोकांना उपासमारीने मरावं लागलं असतं. मग यासाठी प्रत्येक राष्ट्राकडे काय असलं पाहिजे? सरप्लस असलं पाहिजे. हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इन टर्न टू अक्युमुलेट द नॅशनल वेल्थ, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्या राष्ट्राचं काय होतं? उत्पन्नामध्ये वाढ होते, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मी पुढच्या थेरीच्या इंट्रोडक्शन मध्ये जातोय. जसं आता थेरी ऑफ मर्कंटालिझम संपलं, आता पुढची पीपीटी आपण वापरतोय, पुढची स्लाइड आपण वापरतोय. आणि पुढची स्लाइड आहे ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरी. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरी आपल्याला ऍडम स्मिथची ही थेरी आहे. आणि ऍडम स्मिथने 1776 मध्ये एक ग्रंथ लिहिला होता, अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. त्याच्यामध्ये ही सिद्धांत स्पष्ट केला होता. इन्क्वायरी म्हणजे त्याने नेचरच्या बाबतीमध्ये आणि कॉजेसच्या बाबतीमध्ये अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. आणि मग त्यातनं त्याच्या लक्षात आलं ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरी. मग या थेरीत काय आहे? देर इज अ इंटरनॅशनल बेनिफिट फ्रॉम द ट्रेड. ट्रेड मधून आपल्याला एक प्रकारचा बेनिफिट मिळतो. देर इज अ इंटरनॅशनल बेनिफिट फ्रॉम द ट्रेड. ट्रेड मधून आपल्याला फायदा होतो आहे. मग तो फायदा कोणता आहे? एव्हरीवन बेटर ऑफ विदाउट मेकिंग एनीवन ॲज वर्स ऑफ. प्रत्येक जणाला ह्या व्यापारातनं फायदा होईल. ज्या राष्ट्रामध्ये जी वस्तू उत्पादित होत नाही त्या राष्ट्राला सुद्धा व्यापारामुळे इतरांच्या वस्तूचा आनंद घेता येईल. आणि म्हणून बेटर ऑफ विदाउट मेकिंग एनीवन वर्स ऑफ, म्हणजे एखाद्या वस्तूपासून कोणी परावृत्त न राहता प्रत्येकाला प्रत्येक वस्तूचा आस्वाद घेता आला पाहिजे, यासाठी केलेलं हा प्रयोजन आहे, असं ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरी सांगतं. द नेक्स्ट, when one country can produce a unit of good with less cost than other country. प्रत्येक राष्ट्राने ज्या वस्तूचं कंपॅरेटिव्हली खर्च कमी आहे एका वस्तूच्या निर्मितीचा, त्या वस्तू त्याने तयार कराव्यात
आणि मग इतर राष्ट्राने त्या आयात कराव्यात. म्हणून द फर्स्ट कंट्री हॅड ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज इन प्रोड्युसिंग दॅट गुड. म्हणजे एका राष्ट्रापेक्षा एका राष्ट्राला जर एखाद्या वस्तूचं उत्पादनाचा खर्च कमी येत असेल तर त्याने ती वस्तू निर्माण करावी आणि दुसरी वस्तू दुसऱ्या राष्ट्राने निर्माण करावी आणि दोघांनी त्या वस्तूंचं एकमेकांशी एक्सचेंज करावा. द कॉस्ट इज कन्सिडरेबल बेस्ड ऑन नंबर ऑफ लेबर ऑफ युनिट. ही ऍब्सोल्यूट थेरी आहे. याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जर कशामध्ये असेल तर लेबर मध्ये एक्सप्लेन केलेली थेरी आहे. म्हणजे एका वस्तूच्या निर्मितीला किती श्रमिक लागतात त्या श्रमिकांच्या संख्येवर आणि त्याला दिलेल्या वेतनाच्या कॉस्टवर हा थेरी बेस आहे. म्हणून आपण त्याला महत्वाचा मुद्दा आपण त्याला देतोय. हीच थेरीची पुढची स्लाइड मी तुम्हाला देतोय. यातनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर हे तुम्हाला कळलं नाही तर मग आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल कडे जाऊ. तोपर्यंत आपण ही थेरी समजून घेण्याचा प्रयत्न करू. थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. मी नेक्स्ट स्लाइड कडे आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय. आपण नेक्स्ट स्लाइड वर जातोय आणि त्या नेक्स्ट स्लाइडचं नाव आहे थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. अझ्युम त्याच्यामध्ये असं आहे 2 कंट्रीज आहेत. त्या 2 कंट्रीजचा आपण जेव्हा विचार करतोय त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची आहे ती आहे ए अँड बी. तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतंय. आपण त्याच्यामध्ये त्या रंगाला दिलेला आहे. कंट्री कोणती आहे? ए आणि बी. बोथ प्रोड्युसिंग 2 प्रॉडक्ट. हे ए आणि बी दोन्ही राष्ट्र 2 वस्तूंची निर्मिती करतात, एक्स आणि वायची. ह्या दोघही राष्ट्रांना त्या 2 वस्तू बनवण्यासाठी लेबर हा एकच उत्पादनाचा घटक आपण कन्सिडर करतो आहे आणि तो कसा आहे? स्थिर आहे, बदलत नाही. काळ बदलला तरी बदलत नाही, परिस्थिती बदलला तरी बदलत नाही. म्हणून आपण वाक्य काय वापरतोय? लेबर इज द ओनली फॅक्टर ऑफ प्रोडक्शन अँड इट्स प्रोडक्टिव्हिटी रिमेन द सेम. नेक्स्ट, perfectly mobility of labor between the sector within a country. For example, मी आता तुम्हाला सांगतो. समजा मी भारतामध्ये तांदळाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस कार बनवण्याचाही उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. तर इथे याला जे सांगायचंय परफेक्टली मोबॅलिटी, तर असं आहे की मला अमेरिकेपेक्षा कार बनवण्याचा खर्च जर जास्त येणार असेल तर मी कार बनवायची नाही. मी कारचं उत्पादन 0 करायचं आणि कारच्या उत्पादनामधला जो लेबर आहे तो मी इकडे तांदळाच्या उत्पादनाकडे डायव्हर्ट करायचा आहे. याला म्हणतोय आपण द परफेक्ट मोबॅलिटी ऑफ अ लेबर बिटवीन द सेक्टर्स विदिन अ कंट्री. म्हणजे मोबॅलिटी अपेक्षित आहे पण मोबॅलिटी कुठे आहे? विदिन अ कंट्री आहे. म्हणून तो परफेक्ट शब्द वापरलेला आहे की मी टेक्नॉलॉजीमध्ये जर समर्थ आहे तसाच मी तांदळाचं उत्पादन करण्यामध्ये समर्थ आहे किंवा व्हाईस वर्सा. मी तांदळाचं उत्पादन करण्यामध्ये जितका समर्थ आहे तेवढ्याच कार बनवण्यामध्ये सुद्धा मी काय आहे? समर्थ आहे. असं आपल्याला त्यातनं सिद्ध होतोय ही गोष्ट आहे. पुढे काही अझम्पशन्स आहेत. नो मोबॅलिटी ऑफ लेबर बिटवीन द कंट्री. मग माझ्या देशातला स्वस्तातला श्रमिक इतर राष्ट्रामध्ये म्हणजे अमेरिकेत जाणार नाही. तो जर अमेरिकेत गेला तर काय झालं? इथला नॉलेज त्याने तिकडे दिलं. मग त्या नॉलेजवर अमेरिका तीच वस्तू आपल्यापेक्षा स्वस्तात बनवेल. मग आपल्या वस्तूमध्ये कॉस्ट ऑफ रिडक्शनचा फायदा काहीच होणार नाही. म्हणून ही अट त्याने ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरीमध्ये टाकली. नो मोबॅलिटी ऑफ अ लेबर बिटवीन द कंट्री. पुढे जाऊन आपण जातो आहे assume the perfect competition. This is one of the extreme situation. You are aware that the perfect competition is the one side is a extreme situation and monopoly is a one side is a extreme situation. आणि म्हणून इथे सुद्धा त्याने assumption perfect competition हे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग त्याच्यात तो काय म्हणतोय? नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट. म्हणजे 2 राष्ट्रांचा व्यापार होण्यासाठी ट्रान्सपोर्ट कॉस्ट नाही किंवा रॉ मटेरियलची आणणं, रॉ मटेरियल घेऊन जाणं, फिनिश गुड करणं, फिनिश गुड नेणं
यासाठी जो कॉस्ट म्हणतोय तो मिनिमल आहे असं गृहीत धरलं तरी चालेल. म्हणून तो इथे म्हणतोय नो ट्रान्सफर कॉस्ट, म्हणजे तुमच्या उत्पादनाच्या खर्चामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट समाविष्ट नाही किंवा ती एकदम नाममात्र आहे. सॉरी. नो रिस्ट्रिक्शन्स ऑन द मूवमेंट ऑफ गुड्स बिटवीन द कंट्री, म्हणजे इथे फ्री ट्रेड आहे. नो इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट. अशा अझम्पशन्स वर ही ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी बेस आहे, जो आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायची आहे. म्हणून मी आता पुढे जातोय पुढच्या स्लाइडवर, थेअरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. आता थेअरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये मी तुम्हाला त्याच दोन वस्तू ज्या अझम्पशन मध्ये मांडल्या होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर हे तुमच्या लक्षात आलं तर मग मी तुम्हाला स्विच ओव्हर करून दुसऱ्या थेअरीकडे जाईल, जर लक्षात नाही आलं तर. The theory of absolute advantage. Assume that two country, परत तोच शब्द, country A and country B, producing only two commodity X and Y. आता समजा, suppose A can produce X cheaper than B. A हा country X या वस्तूचं B या वस्तूपेक्षा स्वस्तात उत्पादन करतो. म्हणजे आता आपण एक्स या वस्तूच्या बाबतीमध्ये कंपॅरिझन करतो आहे. एक्स वस्तू दोन्ही राष्ट्रांमध्ये तयार होते, ए लाही तयार होते आणि बी लाही तयार होते. पण ए हा बी पेक्षा चांगल्या पद्धतीने उत्पादित करू शकतो, म्हणजेच कमी खर्चामध्ये ए हा एक्स वस्तूचं उत्पादन करतो. तर दुसऱ्या बाजूला बी हा कॅन प्रोड्यूस द वाय चीपर दॅन ए. म्हणजे बी सुद्धा एक्स आणि वाय दोन्ही वस्तूंचं उत्पादन करतो, पण वायच्या बाबतीमध्ये मात्र तो कोणापेक्षा सरस आहे? ए पेक्षा. म्हणजे बघा आता दोघेही एक्स आणि वाय दोन्ही वस्तूंचं उत्पादन करतात, परंतु ए ला एक्सच्या बाबतीमध्ये वाय पेक्षा जास्त फायदा आहे, तर बी ला एक्स पेक्षा वायच्या बाबतीत फायदा आहे. मग अशा वेळेस ए ने एक्सचं उत्पादन करावं, वायचं उत्पादन थांबवावं, शून्य करावं. आणि बी ने एक्सचं उत्पादन थांबवावं, शून्य करावं आणि वायचं उत्पादन काढावं. मग त्याला जर 1 युनिट वायचं लागत असेल तर त्याने एक्सचा ट्रान्सफर करून इकडच्या बाजूला डायव्हर्ट करावा आणि वायचे 2 नग उत्पादित करावे. तर ए ने वायचा डायव्हर्ट करावा आणि 102 नगांचं उत्पादन करावं. म्हणजे 102 नग ए कंट्री तयार करेल, वायचे 2 नग बी कंट्री करेल. दोघांनी एकमेकांना एक एक वस्तू ट्रान्सफर करायची. म्हणजे काय झालं, एक वस्तू सरप्लस तयार झाली. ए कडे एक्स वस्तू सरप्लस आहे, तो सरप्लस त्याने कोणाला द्यायचा आहे? बी ला द्यायचा आहे. बी कडे वाय सरप्लस आहे एक वस्तू, ती वस्तू ए ला द्यायची. मग ए कडे सुद्धा दोन्ही वस्तू व्यापारात येणार आणि याच्याकडे दोघांनाही कमी श्रमामध्ये वस्तू निर्माण होतील. आता कमी श्रमामध्ये म्हणजे कसं? आता समजा ए ला एक्स वस्तू निर्माण करण्यासाठी 5 रुपये खर्च येतो आणि ए ला वाय वस्तू तयार करण्यासाठी 10 रुपये खर्च येतो. वाईस वर्सा बी ला एक्स वस्तू निर्माण करण्यासाठी 10 रुपये खर्च येतो आणि वाय वस्तू निर्माण करण्यासाठी 5 रुपये खर्च येतो. म्हणजे दोघांना जर विचार केला तर ए ला एक्सचा खर्च 5 आहे आणि बी ला वायचा खर्च 5 आहे. मग ह्या दोघांनी कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं? तर ए ने 5 रुपये खर्च आहे म्हणून त्याचं उत्पादन करावं, कारण वाय वस्तू त्याला 10 रुपयात खर्च करून तयार करावी लागते, पण एक्स वस्तू किती रुपयात तयार होते? त्याच्याकडे अवघ्या 5 रुपयात तयार होते. तर बी कडे काय होतंय? एक्स ही वस्तू 10 रुपयात तयार होते, पण वाय वस्तू 5 मध्ये. मग त्याने काय करावं? एक्सची वस्तू न उत्पादित करता ते श्रम इकडे डायव्हर्ट करावे, म्हणजे इकडे त्याचं 5 वस्तू आणखीन तयार होतील. म्हणजे वायच्या त्याच्याकडे 10 रुपयाच्या खर्चामध्ये वाय तयार झाला, 5 रुपये त्या खर्चामध्ये वाचले. तसंच गोष्ट कोणाची झाली? एच्या बाबतीमध्ये. ए ला 5 रुपयात एक्स तयार होतोय,
म्हणून त्याने एक वस्तू तिकडची काढण्यासाठी जास्तीची फक्त 5 रुपये इकडे टाकले. 5 रुपयाचा खर्च त्याचाही वाचला. याचं 10 रुपयामध्ये एक्स तयार झालं, त्याचं वाय 10 रुपयामध्ये तयार झालं. दोघांचेही 5-5 रुपये वाचले, म्हणून दोघांनी व्यापार करावा असं हा सांगतोय. म्हणून आपण ते म्हटलंय मीन्स A has an absolute advantage in the production of X and B in the production of Y. Thus, A will be better off connecting on the production of X and B on the production of Y. शेवटचं मात्र अत्यंत महत्वाचं आहे. A will export X to B and B will export Y to A. म्हणजे एकमेकांचं मी जे सांगितलं ते मला वाटतं मी जे आता बोललो हे तुम्हाला समजलं असेल. आणि जर समजलं नसेल तर मग आपण नंतर क्वेश्चन आन्सर मध्ये स्विच ओव्हर होऊ आणि मग त्या सिद्धांताकडे जाऊ. मी आता तुम्हाला तो सिद्धांत जो आहे ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी मधला त्याची नेक्स्ट स्लाइड वरून मी तुम्हाला घेऊन जातो. त्याच्यातनं तुम्हाला कळलं लिमिटेशन्स तर मग आपल्याला कळतील. आणि मग इथे आपण ही थेअरी थांबवून क्वेश्चन आन्सर घेऊ आणि मग पुन्हा एकदा आपण पुढच्या थेअरीकडे जाऊ. द थेअरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. आता बोथ कंट्रीला विल गेन फ्रॉम द ट्रेड. आपला आता तिसऱ्या मुद्द्यावर आलो. पहिला प्रश्न मी विचारला होता बघा, पहिल्या प्रश्नावर 2 झाले. तिसऱ्या प्रश्नाकडे गेन काय होणार तर हा बोथ कंट्री विल गेन फ्रॉम द ट्रेड. आता कुठला फायदा झाला? मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 5 रुपये दोघांच्याही खर्चामध्ये वाचले. बघा दोघांचा खर्च किती होता? एक्स आणि वायचा 15-15 होता दोघांचाही. 15 त्यालाही खर्च येत होता. फक्त खर्च कसा 15 येत होता? एका वस्तूला 5 रुपये येत होता, दुसऱ्या वस्तूला 10 येत होता. याच्या बाबतीमध्ये बीच्या बाबतीमध्ये एक्स या वस्तूला 10 खर्च येत होता आणि वाय वस्तूला 5 खर्च येत होता. म्हणजे दोघांनाही खर्च किती होता? 15-15 दोघांनाही खर्च होता. आता दोघांनी काय केलं बघा, त्याने ए ने काय उत्पादन केलं? एक्स वस्तूचं उत्पादन केलं. किती रुपयात तयार होत होती? 5 रुपयामध्ये. तिकडचे 5 रुपये इकडे टाकले, 10 झाले. 15 पैकी फक्त 10 रुपये लागले त्याला 2 वस्तू तयार करायला, 5 रुपये त्याचे वाचले. बी ने काय केलं बघा, बी ला एक्स वस्तू तयार करायला 10 येत होता आणि वाय वस्तू तयार करायला 5 म्हणजे 15 येत होता. त्याने इकडचे 5 रुपयाचा खर्च इकडे बनवायचे ठरवलं एक वस्तू, म्हणजे याचा 10 रुपयामध्ये वाय तयार झाला, इकडचे 5 रुपये वाचले. दोघांचेही 5-5 रुपये वाचले. याला म्हणतो आपण रिझल्ट इन स्पेशलायझेशन, इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटी किती वाढली दोघांची बघा. त्याच्यामध्ये जर आपण गेलं तर प्रोडक्शन त्याच्यामध्येही वाढलं. दोघांचे 10-10 उत्पादन झालेलं आहे. किंवा आपण जर 3 पट करायचं झालं असतं, फॉर एक्झाम्पल आपण 10 रुपयामध्ये वाय वस्तू तयार करताना 1 नग तयार होतोय किंवा 2 नग तयार होत असं आपण गृहीत धरू. त्याचा 10 रुपयामध्ये आणि याचा 1 नग किती रुपयामध्ये? 5. ते 10च्या 10 त्याने ट्रान्सफर केले असते तर किती नग तयार झाले असते? 3. एक पहिला 5 त्याने स्वतः तयार करतोय तो, आणि वाय कडचे 10 ट्रान्सफर केले म्हणून 5-5च्या प्रमाणे 2 असे एक्स वस्तूचे 3 नग तयार झाले असते. बरोबर. पूर्वी किती नग तयार होत होते? 101 कोणाकडे तयार होत होता? ए कंट्रीकडे, आणि वाय कडे 1 म्हणजे 2. आता एकटा कोण करतोय उत्पादन? ए करतोय. किती नग बनवून चकले त्याचे? 3. 15 रुपयामध्ये किती वस्तू तयार झाल्या? 3. आता वायचं बघूया. वाय ने काय करायचं? बी ने काय करायचं? वायचं उत्पादन करायचं 5 रुपयाचं. एक वस्तू तयार होते 5 रुपयात. इकडे त्याने काय ट्रान्सफर केलं? ट्रान्सफर करताना इकडचे 10 रुपये खर्च होता. ते 10 रुपये इकडे टाकले. इकडे 5-5 रुपयाप्रमाणे त्याच्याकडे 15 रुपये गोळा झाले. 3 नग तो तयार करू शकला. 1 नग 5 रुपयात बनत होता, आता 3 नग तयार करतोय. म्हणजे याच्याकडे 3 नग तयार झाले, त्याच्याकडे 3 नग तयार झाले. पूर्वी किती नग तयार होत होते? ए कडे 1 एक्सचा, 1 वायचा. बी कडे 1 एक्सचा, 1 वायचा. आता किती नग तयार झाले? 6. म्हणजे दोघांकडे 3-3, म्हणजे इकडे 3 इकडे 3, दोघांकडे 3-3 वस्तू तयार झाल्या. इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. स्पेशलायझेशन केल्यामुळे 3 वस्तू ए कडे, 3 वस्तू बी कडे. म्हणजेच पहिलं उत्पादन 4 नगांचं होतं, आता उत्पादन किती नगांचं झालं? 6 नगांचं. याला म्हणतो आपण इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. आणि एकाने स्वतःचं स्पेशलायझेशन करायचं असा शब्द प्रयोग आला म्हणून आपण त्याला रिझल्ट इन स्पेशलायझेशन म्हणतो. हे ऍब्सोल्यूट थेअरीचा गेन आहे.
म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार का करायचा, तर त्याचं कारण की बोथ कंट्री गेन, दोन्ही राष्ट्रांना फायदा होतो. एकतर त्यांचा खर्च वाचतो किंवा उत्पादन वाढतं. म्हणून उत्पादन वाढण्याचं. बट what happened if A has absolute advantage in the production of both X and Y? पण हा व्यापार कोणाला शक्य आहे? दोघांमध्ये समानता आहे. आता ह्या सगळ्या उदाहरणामध्ये काय समानता आली बघा. माझं मागचं उदाहरण परत डोक्यात घ्या. मी काय म्हटलं? X उत्पादन करण्यासाठी त्याला खर्च किती येतो? 5 आणि Yचं उत्पादन करण्यासाठी किती येतो? 10. खाली आलो तर B कडे X उत्पादन खर्च करण्यासाठी 10 आणि इकडे किती येतोय? 5. म्हणजे दोघांनाही एकाच वस्तूमध्ये फायदा आहे. पण समजा उलट झालं. समजा A ला 5 आणि 10 मध्ये उत्पादन होतंय, पण मात्र B ला दोन्हीकडे 10-10 लागतंय. अशा वेळेस काय करावं त्यांनी? मग अशा वेळेस व्यापार होणार का त्यांच्यामध्ये? तर ही थेरी सांगते नाही होणार. ऍब्सोल्यूट थेरी काय सांगते? नाही होणार. कारण ए ला बेटरमेंट आहे, ए कडे फायदा आहे, ए ला दोन्हीच वस्तू बी पेक्षा स्वस्त तयार होत आहे. मग बी साठी व्यापार करावा का करू नये? म्हणून ही थेरी मात्र त्याला क्लिअर करू शकत नाही. इफ ए कॅन प्रोड्यूस एक्स चीपर दॅन बी, बघा, ए कॅन प्रोड्यूस एक्स चीपर दॅन बी. ए ही कंट्री एक्स या वस्तूचं बी पेक्षा जास्त चांगल्या रीतीने उत्पादन करतं. इथपर्यंत क्लिअर? पुढचा मुद्दा बघा आता. दॅन and it can be produced Y much cheaper than B. आता A हा B पेक्षा Y चं सुद्धा X पेक्षा जास्त स्वस्तात उत्पादन करतोय. मग अशा वेळेस should A produce both X and Y and B nothing? B ने उत्पादनच करायचं नाही का मग? का तसंच राहायचं? हे मात्र ही ऍब्सोल्यूट थेरी जी आहे आपली, ही आपल्याला क्लिअर करू शकलेली नाहीये. ही आपल्याला थेरी क्लिअर न केल्यामुळे आपल्याला पुढच्या थेरीकडे जावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न निर्माण होतो की काय. म्हणून आपण आता ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरीचे फक्त लिमिटेशन्स बघूया. म्हणून मी शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय ह्या थेरीच्या, ज्याला म्हणतो आपण थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरीच्या लिमिटेशन्स मध्ये. म्हणून मी नेक्स्ट स्लाइड आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ती नेक्स्ट स्लाइड आहे लिमिटेशन्स. ज्या लिमिटेशन्स आपल्याला दाखवलेले आहेत पुढच्या सेलमध्ये. मग पहिलं लिमिटेशन्स काय आहे आपल्याला त्याच्यामधलं? तर एक्सप्लेन द कॉजेस ऑफ ट्रेड ओनली व्हेन बोथ कंट्री एन्जॉयिंग ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज इन द प्रोडक्शन ऑफ ऍट लीस्ट वन प्रॉडक्ट. म्हणजे याची पहिली मर्यादा आहे की एका वस्तूच्या बाबतीमध्ये त्याला अंतर्गत आणि दोन राष्ट्रांच्या बाबतीमध्ये ऍब्सोल्यूट स्वरूपामध्ये ऍडव्हान्टेज असला पाहिजे. जसं मगाच्या उदाहरणामध्ये एक्स वस्तू वाय पेक्षा कशी असली पाहिजे? ए च्या बाबतीमध्ये स्वस्त असली पाहिजे आणि बी च्या बाबतीमध्ये एक्स पेक्षा वाय वस्तू स्वस्त असली पाहिजे, तरच दोन राष्ट्रांमध्ये व्यापार होईल. अशी मर्यादा थेरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज आणतो. म्हणून जो प्रश्न मी शेवटी टाकून गेलो तुम्हाला की मग जर एक राष्ट्र दोन्ही वस्तूंच्या बाबतीमध्ये अंतर्गतही आणि दोन राष्ट्रांच्या व्यापाराच्या बाबतीतही जर त्याला ऍडव्हान्टेज असेल तर मग त्याने व्यापार करू नये का? ते काही उत्तर हा सिद्धांत देऊ शकत नाही. म्हणून assume that transport costs are either non-exist or insignificant. इथे आपण तो मगाशी assumption मध्येच म्हटलं होतं वाहतुकीचा खर्च मिनिमम आहे किंवा निग्लिजिबल आहे किंवा झिरो आहे. ते लिमिटेशन्स आहे. ऍक्च्युअली ती मर्यादा आहे त्याची. खर्च तर येणारच आहे वाहतुकीचा, त्याचा मात्र याने विचार केला नाही ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेरीमध्ये. म्हणून त्याला एक मर्यादा आली त्याच्यामध्ये. विच मे नॉट ऑलवेज होल्ड द गुड्स. त्याशिवाय वस्तूंचं आपण साठाच करू शकत नाही असं तो सांगतोय. विच मे नॉट बी ऑलवेज होल्ड अ गुड्स. आपण वस्तू साठा करूच शकत नाही असं सांगतोय. जे सरप्लस झालं ते द्यायचं आहे. मी जे निर्माण करणार आहे ते देण्यासाठी आहे, तो जे निर्माण करणार आहे तेही देण्यासाठीच आहे. मग साठा काहीच नाही.
जेवढं आलं तेवढं दिलं, हे सप्लाय साईडच म्हणा ना आपण, बरोबर. तीच साईड फक्त म्हणतोय. डिमांड साईड, होल्ड साईड काहीच नाहीये, स्टॉक काहीच नाहीये त्याच्यामध्ये, त्याचा विचारच होत नाहीये. अज्युम दॅट प्राइस आर कम्पेरेबल अक्रॉस द कंट्री, म्हणजे अक्रॉस द कंट्री मध्ये प्राइसेस ज्या आहेत त्या समान राहतील असं त्याचं म्हणणं आहे. एक्सचेंज रेट सुद्धा फिक्स राहील असं त्याचं म्हणणं आहे. हे अझम्पशन्स आहे, हे मर्यादा आहे. एक्सचेंज रेट कधी स्थिर राहू शकत नाहीये, त्याला एकतर आर्टिफिशियली स्थिर करावा लागतो किंवा डिमांड अँड सप्लायवर तो एक्सचेंज रेट बदलत असतो. त्याच्या बाबतीत मात्र हा स्टेबल म्हणतोय, प्राइस कंपॅरेटिव्हली सेम असतात असंही म्हणतोय. त्यामुळे या बाबतीमध्ये याला मर्यादा आहेत. पुढचा आपण जेव्हा बघतोय परफेक्ट मोबॅलिटी ऑफ लेबर, तो म्हणतो की मोबॅलिटी, जसं मी उदाहरण दिलं होतं, तांदूळ उत्पादन करणारा शेतकरी हा यंत्र बनवणाऱ्या किंवा मोटर बनवणाऱ्या कारखान्यामध्ये सूट होईल, किंवा मोटर बनवणाऱ्या कारखान्यामधला टेक्निशियन हा तांदूळ उत्पादनामध्ये परफेक्ट होईल, असं म्हणजे त्या टेक्नॉलॉजीने असं तो म्हणतोय. म्हणून त्याने ती अझम्पशन्स मध्ये घेतलं होतं. तीच त्याची मुळात मर्यादा आहे. परफेक्ट मोबॅलिटी नाही आहे. जो शेतकरी, एखादा पारंगत शेतकरी उत्पादन प्रक्रियेमध्ये सक्सेस होऊ शकतो, तो मात्र कंपनीमध्ये सक्सेस होणार नाही. आणि जो कंपनीमध्ये एखादा चांगला मॅनेजर सक्सेस होतोय, तो शेतीमध्ये सक्सेस होणार नाही. त्याला आपण परफेक्ट मोबॅलिटी म्हणू शकत नाही. ती मर्यादा मात्र ऍब्सोल्यूट कॉस्ट थेअरी विचारात घेत नाहीये. आणि म्हणून मोबॅलिटी काही एक्सटेंट पर्यंत आपल्याला द्यावीच लागते कंट्र्यांमध्ये सुद्धा. त्याचा मात्र ही ऍब्सोल्यूट कॉस्ट थेअरी विचार करत नाहीये. म्हणून मित्र, मी आत्ता तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेडचं इंट्रोडक्शन, त्याचं बेसिक थेअरीज आणि त्यातला एक पहिला सिद्धांत आज मी तुमच्या समोर क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. तो क्लिअर झाला की नाही तो आपण क्वेश्चन आन्सर मधून कळू शकतो, क्वेश्चन आन्सर मधून आपण घेऊ शकतो. नसेल तर मी ग्राफिकली तुम्हाला इलिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करेल किंवा न्यूमेरिकल देण्याचा प्रयत्न करेल, त्याही बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो. म्हणून मी आता आपल्याला डिस्कशनसाठी ओपन करतोय हा टॉपिक, की आपल्याला आता ऍब्सोल्यूट थेअरी पर्यंत आपण आलेलो आहोत. पुढची थेअरी आपण नंतर क्वेश्चन अँड आन्सर नंतर आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. म्हणून प्लीज तुमचे जर काही प्रश्न उत्तर असतील तर मग आपण घेऊया ते प्रश्न उत्तर आणि त्याच्यावर आपण पुढच्या गोष्टी बोलूया. आपल्याला काही शंका असतील, एनी क्वेरीज अबाउट दॅट, एनिथिंग यू कांट अंडरस्टँड द कन्सेप्ट अबाउट द ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी, इफ यू रिक्वायर द numerical example, we can give the numerical example, and suppose that we can give them two different way, explain from that the graphical also. So graphically we can get from the share it point of view that Musgrave, the book of theory, we can explain it, and this is the theory मध्ये एक ग्राफ आहे. जर तुम्हाला ग्राफ काढून घ्यायचा असेल तर चालेल, पण तो ग्राफ जो आहे तो पीपीएफ जाऊन आहे, प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटायर या नावाने आहे तो. आणि त्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ती पान नंबर 8 वर आहे बघा ही थेअरी. हे दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला दिसतोय का हे सगळं? ओके, फक्त आवाज करू नका, मी तुम्हाला सांगतो बघा. हा पीपीएफचा कर्व आहे, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व आहे फ्रंट टायरचा. एका राष्ट्रामध्ये 20 ते 10 वस्तू तयार होतात, दुसऱ्या राष्ट्रामध्ये 5 ते 20 वस्तू तयार होतात, बरोबर. एकामध्ये फायदा आहे, दुसऱ्यामध्ये फायदा आहे. तर दोन्ही राष्ट्रांमध्ये फायदा कसा होतो त्या पुढच्या पेजवरून तुम्हाला लक्षात येईल. पेज नंबर 9 वर आपण जाऊया. पेज नंबर, ही ग्राफ तुम्हाला तुमच्या याच्यात पण दिलेली आहे. आपण नेक्स्ट पेजवर जातोय, नेक्स्ट पेजवर आपण जातो. नेक्स्ट पेज आपल्याला सांगतो आहे त्याच्यामध्ये रिसोर्सेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 टन. आपण थोडं आपल्याला कुठल्यातरी ऑडियन्सचा डिस्टर्बन्स होतोय, आपण तो ऑडियन्सचा डिस्टर्बन्स रद्द करून आपण याच्यावर जाऊ. रिसोर्स रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस 1 टन ऑफ कोक अँड राईस. इथे आपण घाना आणि साऊथ कोरियाचं उदाहरण घेतलंय बघा. साऊथ कोरियाला आणि घानाला दोन वस्तूंमध्ये ऍब्सोल्यूट बेनिफिट आहे बघा. घानाचा जर विचार केला तर कोक तयार करायला त्यांना 10 युनिट लागतात
एक टन कोक तयार करायला 10 युनिट लागतात, तर राईस तयार करायला 20 लागतं. म्हणजे याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 10 कोक जेवढ्या कामगारांमध्ये जेवढं रकमेचं तयार होईल तेवढं करायला इकडे 20 लागतं. म्हणजे दुपटीचा त्यांच्यामध्ये काय आहे, रेशो आहे. तर साऊथ कोरियाचं उदाहरण जर आपण घेतलं तर साऊथ कोरियाला 40 लागत आहेत कोक तयार करायला आणि मात्र राईस तयार करायला 10. मग इथे आपल्याला लक्षात येतंय की घानाला दोन वस्तूंची कंपॅरिझन जर केले, कोक आणि राईस, तर कोक तयार होतोय 10 श्रमामध्ये आणि राईस तयार होतोय 20 श्रमामध्ये. म्हणजे कोक आणि राईस अशी घानाने जर कंपॅरिझन केलं तर बेनिफिट कोक मध्ये आहे, राईस मध्ये नाहीये. म्हणून घानाने राईसचं उत्पादन थांबवायचं, फक्त कोकचं उत्पादन करायचं. तर साऊथ कोरियामध्ये बघा, साऊथ कोरियाला कोक तयार करायला 40 युनिट लागतात, पण त्याच वेळेला 1 टन राईस तयार करायला 10 लागतोय. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय की घानाने जर कोक तयार केलं तर 10 युनिटमध्ये कोक तयार होईल आणि इकडे जर आपण साऊथ कोरियाला पाहिलं तर 10 युनिट राईस तयार करायला, 1 टन राईस करायला 10च युनिट लागतायत. म्हणजे इकडचे 40 जे त्यांचे युनिट आहेत ते त्याने राईस कडे शिफ्ट करायचे आणि घानाने राईस कडचे कोक कडे शिफ्ट करायचे. मग जर 20 युनिटला इकडे केलं तर दुपटीने उत्पादन होईल कोकचं आणि साऊथ कोरियाने जर इकडे शिफ्ट केलं तर यांचं सुद्धा उत्पादन दुपटीने होईल. म्हणजे दोघांचं उत्पादन 20-20 होईल. हे पुढच्या मी 2 टप्प्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्याकडे पेन कागद असेल तर तुम्ही लिहित राहा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये 3चं कॉलम तयार करा. पहिल्या कॉलम मध्ये कंट्री घ्या, घाना, साऊथ कोरिया. दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायला घ्या कोक, घानाचे 10 आणि साऊथ कोरियाचे 40. तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायला घ्या राईस, घानाच्या बाबतीत 20 आणि साऊथ कोरियाच्या बाबतीत 10. रिसोर्स रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस कन्झम्पशन. त्या 2 राष्ट्रांना व्यापाराच्या आधी किती उत्पादन लागतं याचा जर आपण विचार केला तर बघा, घानाला फक्त 10 युनिट कोक लागतं. म्हणजे जे आता तो लागतंय तेवढं 10 युनिट त्याला कोक लागतं आणि राईस मात्र 5 लागतो त्याला. मग 10 युनिट कोक तयार करायला आणि 5 युनिट राईस तयार करायला लेबर किती लागतील यानुसार आपण हिशोब करू पुढे. साऊथ कोरियाला कोक लागतो फक्त 2.5 आणि त्यासाठी श्रम किती लागतात त्याला, 40 पेक्षाही जास्त, म्हणजे 100 युनिट त्याला श्रम लागतात 2.5 तयार करायला. कारण 1 टन साठी त्याला किती लागतोय, 40, आणि 2.5 साठी किती लागणार त्याला, 100. बरोबर, म्हणजे 100 लागतील त्याला. आणि घानाच्या बाबतीमध्ये बघा, 10 टन तयार करायचे तर त्याला किती लागतील, 10च लागतील. म्हणून त्याचे 10 आणि याचे 2.5 असे 12.5चं उत्पादन कोकच्या बाबतीमध्ये जगामध्ये तयार होतंय. तर राईसचं उत्पादन बघा, त्या दोन्ही राष्ट्रामध्ये 5 टन घानामध्ये तयार होतोय आणि 10 टन कोणाकडे तयार होतोय, साऊथ कोरियाकडे. एकूण 15. म्हणजे राईसचं उत्पादन जगामध्ये 15 टन आणि कोकचं उत्पादन जगामध्ये 12.5. आता या 2 राष्ट्रांनी स्पेशलायझेशन करायचं ठरवलं तर काय होईल. 20 टन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 टन वाढवले कोक. कोणी वाढवले 10 टन, घानाने. कारण घानाला काय आहे, बेसिक आहे, दुपटीने फरक पडतोय. म्हणजे जर कोक उत्पादन केलं तर 10 श्रमामध्ये मिळतंय आणि तेवढंच उत्पादन राईसचं करायचं झालं तर 20. म्हणजे इकडचे 20 श्रम जर त्याने काढून इकडे डायव्हर्ट केले आणि 10 श्रमामध्ये तो आणखीन काय करू शकतो, 10 नगांचं उत्पादन करतो. म्हणून उत्पादन किती होईल घानाचं, 20. इकडे बघा 2.5 युनिट तयार करायला 40 श्रम लागतात. हे जर त्याने इकडे डायव्हर्ट केले आणि 0 केले, 2.5 कोक तयार करायचं नाही, ते 2.5 वरचे 40 श्रमिक इकडे ट्रान्सफर करायचे ठरवले तर 100 श्रमिकांपेक्षाही फक्त 10 श्रमिकांमध्ये तो 20 नगांचं उत्पादन करेल. म्हणून साऊथ कोरिया 20 नगांचं उत्पादन करतोय राईसचं आणि घाना 20 नगांचं उत्पादन करतोय कोकचं. दोन्ही मिळून उत्पादन होतंय 40. पूर्वी उत्पादन किती होत होतं कोकचं, 12.5 आणि राईसचं किती, 15. आता राईस किती झालंय, 20 आणि कोक सुद्धा किती झालंय, 20. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार झाला तर उत्पादन वाढलं. आता हे उत्पादन वाढलं तर कितीने वाढलं, तर घानाचं कन्झम्पशन वाढलं. घाना पूर्वी किती उपभोग घेत होता कोकचा, 10. आता बघा शेवटच्या उदाहरणामध्ये 3ऱ्या कॉलम मध्ये तो 14 नगांचा उपभोग घेतो. म्हणजे पूर्वी 10 नग फक्त उपभोगत होता,
आता 20 नगांचं उत्पादन झाल्यामुळे तो स्वतः एन्जॉय करतोय कोकला आणि 14 नगांचा उपभोग स्वतः घेतोय. उत्पादन होतंय 20 नगांचं, स्वतः उपभोग घेतोय 14, पूर्वी घेत होता 10, म्हणून त्याचा फायदा झालाय 4चा. आता उत्पादन 20चं झालं, त्याच्याकडे सरप्लस क्रिएट झालाय 6चा. म्हणून 2 राष्ट्रांमध्ये व्यवहार जर करायचं झालं तर घाना आता साऊथ कोरियाला 6 कोक द्यायला तयार आहे. किती कोक द्यायला तयार आहे? 6. घानाला साऊथ कोरियाला कोक किती लागत होते? 2.5. आता त्याला किती मिळत आहेत? 6. म्हणजे त्याला स्वतःचा उपभोग वाढवायला संधी मिळालेली आहे. आणि तो आता उपभोग किती घेतोय त्याच्यामध्ये जर विचार केला तर 6चा उपभोग घेतोय. जो पूर्वी 2.5 घेत होता तो आता 6चा उपभोग घेतोय. म्हणजे त्याचा बेनिफिट जर आपण पाहिला तर त्याचा बेनिफिट झालाय 3.5 ने. घानाचा बेनिफिट झालाय 4 युनिटने. म्हणजे कोकचं उत्पादन दोघांचंही जर पाहिलं तर कन्झम्पशन मध्ये वाढ झाली. घानापूर्वी 2.5 इतकंच कन्झम्पशन घेऊ शकत होता कोकचं, तो आता 6 युनिटचं घेतोय. म्हणजेच याचा अर्थ 3.5 ने साऊथ कोरिया जास्त कोक घेत आहे. तर घाना स्वतःचं उत्पादन करत असताना 10च कोक उपभोगत होता, तो आता 14 उपभोगतोय. म्हणजे त्याला फायदा झालाय 4चा, जास्तीचा 4 नगांचा. आता तांदळाच्या बाबतीत बघूया. तांदळाच्या बाबतीत काय अवस्था झाली आहे? तर तांदळाच्या बाबतीमध्ये पूर्वी घाना 5 नगांचा उपभोग घेत होता. आता त्याला तांदूळ साऊथ कोरियाकडनं 6 मिळत आहेत. म्हणजे त्याचा उपभोग वाढलेला आहे 6 ने. पूर्वी तो 5 घेत होता, आता 6 ने उपभोग घेतोय. म्हणजे त्याला 1 नगाचा फायदा झाला. कोणाला? घानाला. 1 युनिटचा फायदा घानाला झालाय. 5 नगांचा होता तो आता 6 झालाय. पण इकडे कोकमध्ये 10च घेत होता, 4 कोक जास्त एन्जॉय करतोय तो. म्हणजे व्यापार केल्यामुळे तांदळाचा उपभोग पण वाढला आणि कोकचाही वाढला. म्हणजे त्याचा फायदा 4 नगाने कोक वाढला, 1 नगाने तांदूळ वाढला. तर साऊथ कोरियाचं बघा, साऊथ कोरियाला काय काय फायदा झाला? त्याला 3.5 ने जास्तीचा कोक मिळाला आणि उपभोगाला जर पाहिलं तर 14 राईस तो उपभोगतोय. जो पूर्वी फक्त 10 उपभोगत होता तो 14 उपभोगतोय. आणि प्लस त्याला फायदा कितीचा झालेला आहे? तर 4चा उपभोगामध्ये फायदा झाला. म्हणजे याचा अर्थ दोन्ही राष्ट्रांना याच्यामध्ये फायदा झालाय. ही मला मदत मस्ग्रू हिलचं जे पुस्तक आहे, आपल्याकडे पण आपल्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक आहे मस्ग्रू हिलचं, त्यातनं ही घेतलेलं उदाहरण आहे. याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. मला वाटतं मला या दोन्ही पद्धतीने ग्राफिकल आणि हे सांगण्यासाठी तुमच्या बरोबर येता आलं आणि तुम्ही ऐकून घेतलं. आज आपण इथे आपली ऍब्सोल्यूट थेअरीची कन्सेप्ट जी आहे ती थांबवतो आहे. पुढच्या वेळेस मी जेव्हा आपलं लेक्चर घेईल तेव्हा आपण पुढच्या याला रिकार्डोचा जो पुढचा थेअरी आहे तिच्यावर आपण कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरीवर जाणार आहोत. जर एका राष्ट्राला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या राष्ट्रापेक्षा फायदा असेल तर त्याने व्यापार करावा का, यासाठी. म्हणून मी आपल्याला आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय. ही स्लाइड आपण थांबवतोय आहे आणि इथे आपलं डिस्कशन सुद्धा थांबवतोय. मला असं वाटतंय की तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट चांगल्या रीतीने क्लिअर झाल्या असेल. तरी काही डाऊट असले तर माझ्या पर्सनल मोबाईलवर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा मोबाईल आहे 9422495813. थँक्यू.